Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4ची विषय गणित मधले एक्सरसाइज नंबर फर्स्ट आज आपण सॉल्व करणार आहोत आणि क्रमाक्रमाने संपूर्ण एक्सरसाइज आपण या चॅनलवरती टाकणार आहोत. तर सुरुवात करूया आपण एक्सरसाइज नंबर 1 इयत्ता 4. पाहा येते अतिशय सोपी एक्सरसाइज आहे ही. एक्सरसाइज नंबर 1 पहिला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी व्हर्टायसेस आर देअर इन अ स्क्वेअर. म्हणजेच बघा इथं मराठीमधून दिलं आहे, चौरसाला किती शिरोबिंदू असतात. आता चौरसाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्याला बाजू 4 असतात, शिरोबिंदू 4 असतात, कोनसुद्धा 4 असतात. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पुढे, हाऊ मेनी साईड्स आर देअर इन अ रेक्टँगल. रेक्टँगलला सुद्धा साईड किती असतात, 4 असतात. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे, what type of angle will be formed between the hour hand and the minute hand of a clock at 7 o'clock. म्हणजे 7 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अँगल तयार होईल. पहा इथे मी एक छोटीशी आकृती काढलेली आहे. इथे घड्याळ आहे असं समजून घ्या. 7 वाजता हा तास काटा आणि हा मिनिट काटा जर पकडला तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रकारचा कोन तयार होतो आणि ह्या कोणाला आपण काय म्हणतो, विशाल कोन. आणि विशाल कोणालाच इंग्रजीमध्ये म्हणतात ऑप्टूस अँगल. म्हणून ऑप्टूस कुठे दिलेलं आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे, हाऊ मेनी कॉर्ड्स आर देअर इन द गिव्हन फिगर्स. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये किती जीवा आहेत, किती कॉर्ड्स आहेत. काउंट जरी केलं तुम्ही बघा, 1 हे 2 हे 3 आणि 4, 4च ह्याच्यामध्ये कॉर्ड्स आहेत. मग 4 कुठे दिलेला आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे 5वा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल इज 22 सेंटीमीटर. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे जर त्याची लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे सर्वात मोठी जीवा जर 22 असेल तर. वर्तुळाविषयी एक गोष्ट लक्षात घ्या. येथे पहा, हे वर्तुळ आहे आणि वर्तुळाची जी लॉंगेस्ट कॉर्ड असते म्हणजे लांब जीवा असते तोच वर्तुळाचा व्यास असतो. आणि वर्तुळाचा जो व्यास असतो त्याच्या निम्मी त्याची काय असते, रेडियस असते म्हणजे त्रिज्या असते. आता हे लॉंगेस्ट कॉर्ड किती दिलेले आहे आपल्याला, 22. म्हणजेच डायमीटरचं माप किती दिलेलं आहे, 22. आणि डायमीटरच्या हाफ काय असतो, रेडियस असतो. म्हणजे 22च्या हाफ काय, 11. सो 11 सेंटीमीटर रेडियस पाहिजे आपल्याला. मग तो ऑप्शनमध्ये कुठे आहे बघा, इथे रेडियस विल बी 11 सेंटीमीटर. म्हणजे 5चं उत्तर असेल 2. पुढे जाऊया, विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज इक्विलॅटर ट्रायंगल. इक्विलॅटर म्हणजे काय की त्याच्या तीनही बाजू, इक्विलॅटर ट्रायंगल त्याच्या तीनही बाजू काय असतील, सेम टू सेम असतील. बघा आकृतीमध्येच बघा इथं 3 रेषा दिलेल्या आहेत, सेम टू सेम आहे त्या. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे 7वा, हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम एनी 2 पॉईंट्स पासिंग थ्रू देम. म्हणजे दिलेल्या 2 बिंदूतून किती रेषा काढता येतील. आता दिलेले 2 बिंदू जर आपण काढले, हे जर 2 बिंदू दिले तर आपल्याला किती रेषा काढता येतील. आता रेषा म्हणजे सरळ असते, हे या दिलेल्या 2 बिंदूतून आपल्याला फक्त एक आणि एकच रेषा काढता येईल. आपल्याला दिलेल्या 2 बिंदूतून किती रेषा काढता येतील, एकच रेषा काढता येईल. म्हणजे 7व्याचं उत्तर 1 आहे. तो कुठल्या ऑप्शनमध्ये ठेवलेला आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, हाऊ मेनी रेक्टँगल्स आर देअर इन गिव्हन फिगर. ही जी फिगर दिलेली आहे, ही जी आकृती दिलेली आहे, या आकृतीमध्ये किती रेक्टँगल्स आहेत म्हणजे किती आयत आहेत. तुम्ही काउंट जरी केलं तरी काउंट केल्यानंतर बघा, हे 4 रेक्टँगल्स आहेत, हा एक 5वा आहे ह्या दोघांना मिळून, आणि ह्या दोघांना मिळून एक 6वा आहे. म्हणजे 6 ह्याच्यामध्ये आयत आहे आणि 6 कुठं दिलेले आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेले आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, द सम ऑफ ऑल द 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज. म्हणजे काय की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज टिंबटिंब असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. सो 180 अंश कुठे दिलेले आहेत, 180 डिग्री. ऑप्शन नंबर 4. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, व्हॉट इज अ शेप ऑफ द कंपास बॉक्स.
म्हणजे काय, कंपास पेटीचा आकार कसा असतो. आता ह्याचं उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. राऊंड असतो, रेक्टेंगल असतो, ट्रायंगल असतो का स्क्वेअर असतो. तर तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवायचं आहे. तर मी बोलेल तुम्हाला हा व्हिडिओ समजला. ओके. आता जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो आपण लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करूया. ह्याची जास्तीत जास्त मुलांनी कमेंट बॉक्समध्ये शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि आणखीन कोणत्या विषयावर आणि कोणत्या एक्झरसाईजवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये त्याचे नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.